हे काय, तू सगळा स्वयंपाक केलायस पण मला न्याहारी बरोबर हळद दूध लागतं, ते कुठे आहे? तुम्ही रोज हळद दूध पिता? अगं आईने लावलेली सवय. प्रकृती चांगली राहावी आणि रोगप्रतिकारक शक्ती शाबूत राहावी म्हणून हळद दूध उत्तम. थांब, मी तुला आज माझं स्पेशल हळद दूध कसं बनवतात ना ते दाखव. हळद दूध ते हळद दूध, एवढं काय स्पेशल आहे तुमच्या हळद दुधात? थांब, ह्याच्यामध्ये हळद नाहीये. एक मिनिट, ही बघ, टाटा संपन्न हळद. ह्याच हळदीचं मी रोज हळद दूध पितो. कात्री बघू बरं का. ही ना सालेम व्हरायटीची हळद आहे. मसाल्यांना त्याचा स्वाद आणि गुणवत्ता कशामुळे मिळते? त्याच्यामध्ये जे नैसर्गिक तेल असतं ना त्याच्यामुळे. आणि ह्या हळदीमध्ये ही नैसर्गिक तेल अगदी जपली जातात. त्यामुळे ही टाटा संपन्न हळद आहे, सर्व गुण संपन्न हळद. रंग पाहिलास हळदीचा? किती पिवळा धम्मक आहे आणि वास पण एकदम भारी आहे. तूही घेत जातो हळद दूध. श्यामा, हे काम आदित्य ऑफिसला पोचायच्या आधी व्हायला हवं. हो झालं झालं दादा मामा, झालं. डबे रेडी, हे घ्या. सॉरी, उद्यापासून थोडे आणखीन लवकर तयार करेन ना डबे. बरोबर, चला. एक मिनिट. आजच्या रात्रीच्या जेवणाचं काय करायचंय? अरे बघताय काय असं सगळे? आदर्श गृहिणी बनण्याची बेट लावली आहे ना मी, त्यामुळे आजच्या रात्रीचं जेवण सुद्धा मीच बनवणार आहे. मी तुमच्या सगळ्यांकडनं भरपूर साड्या घेणार आहे. नाही नाही, रात्रीचं जेवण खूप कठीण काम आहे. तू कशाला त्रास घेतेस? कठीण काय आहे त्याच्यात? दुपारचं जेवण तसं रात्रीचं जेवण सेम असतं असतं. सेम नसतं. या घरात प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक कडक नियम आहेत. पण दादा बापरे, पिंट्या, काही नाही एवढं, तुला गोष्टी कळतील हळूहळू. चला. नाही नाही, हळूहळू नाही, मला आजच हवंय सगळं. आलेच मी. तसं महत्वाचं नाहीये. नाही नाही नाही, मला सांगा एक मिनिट. आता तू लिहिणार काय? सगळ्या अटी आणि नियम लिहून देणार आहे मी. बोला काय काय. हे बघ, बंधूला फार तेलकट चालत नाही, त्याला लगेच कफ होतो. आईला तिखट चालत नाही का ती जळजळ होते, ऍसिडिटी आहे त्याला. दादाला मीठ जास्त झालं तर त्याचं ब्लड प्रेशर वाढतं. आणि पिंट्यानी गोड खाल्लं तर त्याला शुगरचा त्रास होतो. हो, पण मला गोड आवडते. अरे आवडायला काय, आप्पांना सुद्धा उसळी आवडतात, पण त्यानंतर त्यांना लगेच गॅसेस होतात. आणि मग रात्री त्यांच्या रूम मध्ये दिवाळी साजरी होते. धडाम धडूम धडाम. म्हणजे कळेल कळेल. हो, उसळ नको आणि पालेभाज्या खायला दिल्या तर आप्पा नाक मुरडतात. एक मिनिट. तेलकट नको, तिखट नको, मीठ नको, गोड नको, उसळ नको आणि पालेभाज्या नको. मग मी बनवू काय नक्की? अगं तू आमचं सोड ग, तू काही बनव. आदित्य एकदम गुणी आहे, तो पानात पडेल ते खातो. हो, आदित्यला सगळं चालतं. नाही त्याचं ठीक आहे, पण तुम्हाला. तू बनव काहीही, पण जे काही बनवशील ना ते साजूक सात्विक साधं असं बन. हेल्दी आणि टेस्टी, चमचमीत लाजवाब. हा, हो, असं वाटलं पाहिजे जेवताना. बस, या पलीकडे काही नियम नाहीयेत. जे काही नियमात बसेल तेवढं बनव बस. तुला जमेल ना? हो जमेल ना. नाही, चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसत नाहीये. नाही जमेल नक्की जमेल. काय नाही रे एवढं.
अगं जमेल तुला. बनव ग, काही बनव, बघू आम्ही. चला रे, चला आता उशीर होतो. ये ऑफिसला. बाय. आदित्य, अरे मी विसरलेस, तुझा डबा द्यायचाच राहिला. मी बनवतो माझा. नाही तू इथे थांब. ही लक्ष्मण रसाळ इथून आत यायचं नाही. नाही यायचं. मी आदर्श गृहिणी आहे ना, त्याच्यामुळे सगळी कामं मीच करणार. आत येऊ नकोस अजिबात. डबा इज रेडी. थँक्यू. गोड काय केलंय? गुड द्यायचं होतं का काही? हा म्हणजे मग आता देते. जा लवकर जा, ऑफिसला उशीर. अहो आज संध्याकाळी लवकर या घरी, मी वाट बघतीये. हे आज संध्याकाळी घरी लवकर येण्याचं वचन आणि माझ्याकडून बेस्ट विशेस आदर्श गृहिणी बनण्यासाठी. मग माझ्याकडून सुद्धा तुला बेस्ट विशेस. तुझ्या स्वप्नातल्या कंपनीचा तू खरा खुरा मालक होण्यासाठी. हा सईबाई, ओळखता तरी येत आहे का स्वतःला? अशी साडीची वगैरे सवय नाहीये, पण बरं दिसतंय ना.
खरंच दिसतंय ना बरं? अरे बॉम्ब दिसतीयस तू, बॉम्ब. आज तू दिसतीयस खरी लाजो दी लाजवंती. म्हणजे वाईट दिसतीये का? वाईट? वेडी आहेस का तू? अगं एखाद्या आंधळ्या माणसाने जरी तुला पाहिलं ना तरी तोही तुला वाईट म्हणू शकणार. क्या रूप निखर आया है मॅडम जी का. वाह वाह, क्या बात आहे. एवढी काही ग्रेट दिसत नाही आम्ही. लाजली, लाजली. अरे यार, मला ना तुला हे असं साडीत बघून सॉलिड टेम्प्ट होत आहे साडी नेसायला. पण मी तुझ्यातलं शमशेर सिंग आहे ना, मला हे असं सगळं सूट नाही करणार. पण तुला ना एकदम परफेक्ट जमतंय हे. अगं छान दिसणं जमतंय मला, पण हे असं आदर्श गृहिणी बनणं वगैरे जमेल का मला? म्हणजे हे सगळं घराची कामं करणं, साफसफाई, स्वयंपाक करणं, सगळ्या जबाबदाऱ्या, आणि ते सुद्धा सगळं साडी नेसून, हे सगळं एका वेळी सावरता येईल मला? येणार पोरी, येणार. सगळं आवरता येईल आणि सावरता येईल. आपल्या मनात असलं ना तर काहीही करता येईल. आणि तुझं मन तर मी आहे जे तुझ्या मागे फुल पॉवरने उभं आहे. त्यामुळे तू भीड ग, भीड बिंदास. गुड, ये हुई ना बात. आता ही साडी सोडायची नाही, आणि जिद्द तर मुळीच सोडायची नाही. जा बच्चा जा, मेरा आशीर्वाद तुम्हारे साथ है. आता सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होणार. सगळ्यांची सगळी स्वप्न म्हणजे आदित्यचा सुद्धा मोठ्या कंपनीचा मालक होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. हो, त्यांनी मनापासून प्रयत्न केला आणि त्याला तुझ्यासारखीच नशिबाची साथ असली तर नक्की होईल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मजदूर युनियन जिंदाबाद. हो काय करताय काय तुम्ही? चाळणथोर संघटच. ते कंपनीचे कागद आहेत. अरे आम्ही सुद्धा कंपनीचेच आहोत. माय सेल्फ कामगार युनियन लीडर भगवान झगडे, आणि धिस गोपीनाथ जाधव उर्फ माऊली. अहो पण इथे काय करू नका हो, माझी नोकरी जाईल. अरे आमचं तर नोकरीसोबत घरदार सुद्धा जातोय भाऊ. तुमच्या त्या मोठ्या मालकाला आणि त्या साहेबाला आहे काय आमची परवा? त्याच्या बापाचं कबूतर फाळफडतंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय झालं? हा, आई बहीण कळली का त्याची? हा, फक्त त्याच्या बापाचं कबूतर फळफडतं एवढंच बनलंय मी. शिवी दिलेली नाहीये. सकाळी 6 वाजल्यापासून इथे येऊन बसलो, एक तरी माणूस विचारायला आला का मला इथं? अहो म्हणूनच मी आलो ना तुम्हाला चहा घेऊन. तुझ्या येण्याने आणि या चहाने काय होणार आहे? मला आणि माझ्या कामगार भावांना काय न्याय भेटणार आहे? बिल्डरच्या घशात जाणारी आमची घरं काय वाचणार आहेत का? आमची पोरं बाळा रस्त्यावर यायची थांबणार आहेत? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भगवान, अरे तुझा राग कळतोय मला, पण असं कागद पेटवून काय होणार आहे? देसाई साहेबांनी आपल्या कामगाराच्या नावे केली आहे जमीन. त्याचा कायदेशीर कागद ह्या साहेब लोकांना मान्य नाही. तो जोवर मान्य होत नाही तोवर मी कोणाचं ऐकणार नाही. अहो माऊली, असं केलं ना कोणी आपलं म्हणणं ऐकून घेणार आहे का? हं? उलट या बिचाऱ्याची आपल्या बरोबर नोकरी जायची. तो सुद्धा आपल्यातलाच आहे ना. हा कसला आपल्यातला? तुम्हाला सांगतो माऊली, हे असले ऑफिसात काम करणारे पिऊन लय माजुरडे असतात. यांना आपल्यासारख्या फॅक्टरीत काम करणाऱ्या लोकांबद्दल काही बी वाटत नाही. आपण संप पुकारला तेव्हा आला का याच्यातला एक तरी आपल्या बरोबर? यांना कामगार युनियनची आठवण कधी येते? पगार वाढ मिळत नसली की. अरे पण तरीही शेवटी तो आपल्यासारखा हाडामासाचा माणूस आहे ना. तुकोबा राया काय सांगून गेले? माऊली, तुम्ही असं थंड बोलताय ना, यांच्या डोक्यावर काही परिणाम होणार नाही. यांना फक्त खळखटाकच करतो. ऐका ना, मी हात जोडतो, ऑफिस मध्ये असं काय करू नका. तू कशाला टेन्शन घेतोय? तुम्हाला काय ऐकला नाही. मग कोण आहे?
त्या आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक आताचा कोण आहे? सर ओ सर सर बरं झालं तुम्ही आलात. अच्छा, तर हे तुझे सर आहेत. एक मिनिट, काय चाललंय? कोण आहे ती? अहो ही युनियनची माणसं आहेत इथं राडा करायला. ए भाऊ, राळा नाही झगडा बोलता त्याला, झगडा. राळात आणि झगड्यात लय फरक असतो. राळा तो करतो त्याच्या अंगात नुसती गुरमी असते आणि झगडा तो करतो त्याच्या अंगात लढायची उर्मी असते. अन्याय होतोय माझ्यावर आणि माझ्या भावांवर, आणि तो मुकाट सहन करायला मी काय 12 बापाच्या औलाद नाही. भगवान सगळे नाव आहे आपलं. नावात सगळे आहे म्हटल्यानंतर झगडा तर होणारच. आपली काय ओळख म्हणायची? मी आदित्य, आदित्य कश्यप. अरे वा, आपल्या नव्या मालकाचं आणि कंपनीचं नाव सेम टू सेम आहे. तरी पण कंपनीचं आणि स्वतःचं नाव कशाला खराब करताय तुम्ही? साहेब, तुम्ही या भगवानचं बोलणं मनावर घेऊ नका. भगवान, अरे शांत हो. काही झालं तरी आपले ते नवीन मालक आहेत. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी या कंपनीचा मालक नाहीये. मालक नाही, पण इथले साहेब तर असाल ना? असिस्टंट आहे मी त्यांचा. साहेब मल्होत्रा सर. अरे मग ते कधी येणार? कवा बी येऊ देत. आता आमच्या फॅक्टरीचा आणि आमच्या कामगार भावांचा प्रश्न मिटत नाही तोवर आपण इथून हलणार नाही. आता नुसतं चहा नसतं नाही तर रात्रीचं जेवण बी इथंच करून जाणार आम्ही. रात्रीच्या जेवणाची यादी. तेलकट नको, तिखट नको, त्याने ऍसिडिटी होते. मीठ कमी, गोड नको पण हवं पण. उसळ नको, पालेभाजी नको, साजूक सात्विक काहीतरी हेल्दी टेस्टी आणि ओहो हो आहा. यार बायका कसं करत असतील हे सगळं? तुझे असं साडी नेसून सगळ्यांच्या अशा आवडीनिवडी जपून कसं करायचं जेवण या सगळ्यात? सुरुवात तरी करते. ऍटलीस्ट सुरुवात केली तर काहीतरी तरी जमेल. अरे यार, काय झालंय तुला? पेट ना. पिंट्या मामाला कॉल करते, तोच सरळ करेल तुला. बिझी? पिंट्या मामा बिझी? कोण मदत करू शकेल मला?